नमस्कार. एक खूप मोठा प्रश्न सध्या लाखो शेतकऱ्यांसमोर आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विमा अजूनही खात्यात जमा झालेला नाही. मग इतका उशीर का होतोय? सरकारने जी हेक्टरी 17,000 रुपयांची घोषणा केली होती त्याचं काय झालं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे पैसे नक्की मिळणार कधी? चला, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हाच तो प्रश्न जो आज प्रत्येक शेतकरी विचारतोय. पैसे मिळणार आहेत की नाहीत, आणि जर मिळणार असतील तर नक्की कधी? चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि सगळं काही सविस्तरपणे समजून घेऊया. ठीक आहे, तर पैसे कधी मिळणार हे समजून घेण्याआधी ह्या वर्षी विम्याला इतका उशीर का होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सरकारकडून सांगितलं जातंय की ह्यात काही तांत्रिक कारणं आहेत. आता ही तांत्रिक कारणं म्हणजे नेमकं काय तेच आपण बघूया. बघा, साधारणपणे दरवर्षी पीक विम्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात मिळायला सुरुवात होते. पण यावर्षी तसं झालेलं नाही. उलट 15 जानेवारीची मुदतही उलटून गेलीये आणि अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. म्हणजे नेहमीच्या वेळेपेक्षा खूपच जास्त उशीर झालाय हे तर स्पष्ट आहे. तर हा जो उशीर होतोय त्याच्यामागे ही एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे. होतं काय की आधी आपलं राज्य सरकार नुकसानीचा सगळा डेटा गोळा करून केंद्राला पाठवतं. मग केंद्र सरकार तो सगळा डेटा तपासतं आणि मग तो विमा कंपन्यांना देतं. त्यानंतर विमा कंपन्या त्याचं कॅल्क्युलेशन करतात आणि मग पैसे वाटण्याची प्रक्रिया सुरू होते. तर याच सगळ्या स्टेप्समध्ये यावर्षी कुठेतरी वेळ लागलेला दिसतोय. चला, आता आपण पुढच्या आणि सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे हेक्टरी 17,000 रुपये मिळण्याच्या घोषणेचं नेमकं सत्य काय आहे? ही घोषणा थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच केली होती. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या मनात एक मोठी अपेक्षा निर्माण झाली. प्रत्येकाला वाटायला लागलं की आपल्याला किमान इतकी रक्कम तर मिळणारच, पण वास्तव थोडंसं वेगळं आहे. आणि इथेच खरा फरक आहे बरं का, घोषणा आणि वास्तव यातला. बघा, यावर्षीची पीक विमा योजना ही वैयक्तिक नुकसानीवर अवलंबून नाहीये. म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतात किती नुकसान झालं यावर पैसे मिळणार नाहीत. तर आपलं शेत ज्या महसूल मंडळात येतं ना, त्या संपूर्ण मंडळाचं एक सरासरी नुकसान काढलं जाईल आणि मग त्या आधारावर सगळ्यांना एकसारखी म्हणजे सरसकट रक्कम दिली जाईल. हाच सगळ्यात मोठा बदल आहे. म्हणजे सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेताचं 100% नुकसान झालं असेल तरीही त्याला 17,000 रुपये मिळतीलच याची काहीही हमी नाही. कारण त्याला मिळणारी रक्कम ही त्याच्या एकट्याच्या नुकसानीवर नाही, तर संपूर्ण महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. आता आपण या नवीन सुधारित योजनेनुसार ही नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कशी ठरवतात याच्या गणितात थोडं खोलवर जाऊन बघूया. यातला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे महसूल मंडळ. आता महसूल मंडळ म्हणजे काय, तर तो एक प्रशासकीय भाग आहे जो गावापेक्षा मोठा असतो आणि यात संपूर्ण मंडळाला एक युनिट मानून नुकसानीचा अंदाज लावला जातो. ही गोष्ट समजून घेणं या योजनेसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे गणित थोडं समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार काय करतं की त्या पूर्ण महसूल मंडळाचं गेल्या काही वर्षांतील सरासरी उत्पन्न किती होतं ते बघतं. मग त्याची तुलना ह्या वर्षाच्या उत्पन्नाशी करतं. त्याची घट किंवा तूट दिसेल त्यानुसार विम्याची रक्कम ठरते. आणि हे ठरवण्यासाठी शेतातली प्रत्यक्ष पाहणी आणि सॅटेलाइट तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. पण इथे एक अडचण निर्माण होऊ शकते. असं म्हटलं जाते की गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांची जी सरकारी उत्पादकता आहे ती कागदोपत्री थोडी वाढवून दाखवण्यात आली आहे. आता विचार करा, जर आधीच उत्पादकता जास्त दाखवली असेल तर ह्या वर्षी झालेलं नुकसान टक्केवारीत कमी दिसू शकतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला मिळणाऱ्या विम्याच्या रकमेवर होऊ शकतो. तर याचा अर्थ असा की घोषणेनुसार जास्तीत जास्त रक्कम 17,000 रुपये असली तरी हे सगळं गणित केल्यानंतर बहुतांश महसूल मंडळांना जी सरासरी रक्कम मिळेल ती 8 ते 10,000 रुपयांच्या आसपासच असण्याची शक्यता जास्त आहे. फक्त काही मोजक्याच मंडळांना 17,000च्या वर रक्कम मिळू शकेल. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार आहेत? ही संख्या बघा, तब्बल 89 लाख इतके शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि ते सगळेजण पैशांची वाट पाहत आहेत. या एका आकड्यावरून या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. तर आत्तापर्यंत जी माहिती समोर येतेय त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे साधारण 25 तारखेनंतर काहीतरी महत्त्वाचं घडण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर थेट पैसे वाटायला सुरुवात होऊ शकते किंवा मग कोणत्या महसूल मंडळांना विमा मिळणार आहे याची एक अधिकृत यादी तरी नक्कीच जाहीर केली जाऊ शकते. तोपर्यंत एक महत्त्वाचं काम करता येईल, ते म्हणजे आपल्या पॉलिसीचं स्टेटस स्वतः तपासणं.
यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे पोर्टल आहे किंवा त्यांचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याचा वापर करता येतो. तिथे आपल्याला सर्वात ताजी आणि अचूक माहिती मिळू शकते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. वैयक्तिक नुकसानीचा विचार न करता संपूर्ण मंडळाची सरासरी काढून सरसकट विमा देण्याची ही जी नवीन पद्धत आहे ती ज्या शेतकऱ्यांचा खरंच खूप मोठं नुकसान झालंय त्यांना योग्य आणि खरा दिलासा देऊ शकेल का याचा विचार होणं नक्कीच गरजेचं आहे.